आता हेही लक्षात घेऊ, की मधल्या एका कालखंडामध्ये हे निश्चित करण्यात आलं, ग्लोबल गहिऱ्या शक्ती म्हणा, व्हाईट मॅन म्हणा, पाश्चात्य म्हणा, अँग्लो सॅक्सन्स म्हणा, काय वाटेल ते म्हणा, सगळं एकच आहे. यांच्याकडनं हे निश्चित करण्यात आलं, की चीनमध्ये सगळं मॅन्युफॅक्चरिंग जाईल आणि भारतामध्ये सगळी सर्व्हिस इंडस्ट्री आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमधलं काम हे अप्रत्यक्ष काम असतं जास्त करून, हे लक्षात घ्या. अप्रत्यक्ष म्हणजे काय? तुम्ही माती घेतली, चाकावरती फिरवली, त्याला आकार दिला आणि तुमचं आउटपुट तुमच्या समोर हजर आहे. हे झालं प्रत्यक्ष काम. पण तुम्ही जेव्हा डेटा अनालिसिस करता, तुम्ही रिपोर्ट्स काढता, तुम्ही प्लॅनिंग करता, तुम्ही सॉफ्टवेअरचा कोड लिहिता, तेव्हा त्याचे परिणाम कुठेतरी दूर, कुठेतरी बऱ्याच काळानंतर असे दिसून येणार असतात. त्यावरती तुमचं नियंत्रण नसतं आणि तुम्ही केलेल्या कामाचं आउटपुट तुम्हाला इमिजिएटली दिसत नसतं. याला म्हणतात अप्रत्यक्ष काम. हे अधिक दमवणारं असतं मित्रांनो. सो इतकं दमून झाल्यानंतर फक्त बेडवरती जाऊन पडण्याव्यतिरिक्त खरंच अजून काय शिल्लक राहतं?